रितेश देशमुख आणि जिनेलिया ही मनोरंजन विश्वातली आदर्श जोडी आहे. रितेशचा जिनेलियाप्रती आदर, त्यांच्यातलं प्रेम हे बऱ्याच जणांना प्रेरित करतं. रितेश जिनेलिया हे एक आयडियल कपल आहे. सोशल मीडियावर सुद्धा त्यांचे बरेच चाहते आहेत. रितेश आणि जिनेलिया 10 वर्ष एकमेकांना डेट करत होते. 10 वर्षांनी अखेर 2012 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. पण लग्नाच्या दिवशी जिनेलियाने मंडपात यायला नकार दिला होता. हा किस्सा तुम्हाला माहिती आहे का? रितेशने मॅशेबलच्या मुलाखतीत हे जाहीरपणे सांगितलंय. आमचं लग्न ठरलं आणि सगळ्या गोष्टी आमच्या मनासारख्या होणार होत्या. आम्हाला जसं हवं होतं तसंच सगळं घडणार होतं. पण लग्न लागायच्या काही दिवसांआधी जिनेलिया म्हणाल्या, तुम्ही जोवर मला जाहीरपणे प्रपोज करत नाही तोवर मी लग्न मंडपात येणार नाही. त्यावर जिनेलियाने कारणही सांगितलं. आम्ही प्रेमात कधी पडलो, डेटिंगला सुरुवात कशी झाली हे आमचं आम्हाला समजलं नाही. आम्ही कोणीही एकमेकांना काहीच विचारलं नव्हतं. उद्या मुलं आम्हाला लव्ह स्टोरी विचारतील तेव्हा मला माझ्या मुलांना सांगायला काहीतरी हवं, म्हणून मी रितेशला तसं करायला सांगितलं, असं जिनेलिया गमतीत म्हणाली. पुढे जिनेलियाला प्रपोज कसं केलं यावर रितेश म्हणाला, लग्नाच्या 5 दिवसांआधी मी जिनेलियाला सांगितलं, छान तयार होऊन ये, आपण ताज हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. तेव्हा गेटवे ऑफ इंडियाला फेरफटका मारला. तिकडे माझ्या मित्राचं यॉट होतं. तिथे मी तिच्या आवडीचा पिझ्झा ऑर्डर केला. माझा मित्र तिथे जवळपास राहतो. त्याच्या टेरेसवरून पुष्पवृष्टी आणि फटाके लावून त्यात विल यू मॅरी मी असा मेसेज लिहून तिला प्रपोज केलं. जिनेलिया ते सगळं बघून भारावून गेली असंही रितेशने सांगितलं. 10 वर्ष डेटिंग आणि त्यानंतर 14 वर्षांचा त्यांचा आनंदाचा संसार आहे. जिनेलिया त्याला कशा प्रकारे साथ देते हे रितेशने राजा शिवाजी या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला सांगितलं आणि तिच्याबद्दल बोलताना त्याला अश्रू अनावर झाले. काय म्हणाला होता रितेश, पहा. अशी एक व्यक्ती असेल ज्याच्याशिवाय हे घडूच शकलं नसतं तर ती आहे जिनेलिया. स्वप्न पाहणं सोपं असतं. स्वप्नाला काय असतं, पाहिलं स्वप्न, पण ती साकार करण्याची जिद्द, साथ उभं राहून ते करून घेण्याचा आत्मविश्वास जर कुणी दाखवला तर तो जिनेलियाने दाखवला. एखाद्या दिग्दर्शकाला जर अशी निर्माता भेटली तर अजून काहीच गरजेचं नसतं. मला वाटतं की खरंच हे स्वप्न जे पाहिलं आहे आणि प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही सगळी ही संपूर्ण टीम याच्याकडून देवापुढे एक फूल ठेवल्यासारखा हा चित्रपट महाराजांच्या चरणी आम्ही ठेवतो. आणि तुम्ही सर्व येत आहात. सॉरी, मला असं इथे असं बोलायचं नव्हतं, परंतु मला माफ करा. थँक्यू. तुम्हाला जिनेलिया आणि रितेशची जोडी कशी वाटते हे आम्हाला नक्की कळवा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.